आर्थिक व्यवहाराच्या स्वार्थापोटी पाल व रसलपूर येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या हजारो गोवंशजांची वाहतूक थांबेल का, याविषयी सविस्तर असे की पुढील महिन्यात 17 जून रोजी बकरी ईद असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये हरियाणा व मध्य प्रदेश राज्यातून जळगाव जिल्ह्याच्या पाल व रावेर जवळील रसलपूर येथे कत्तलीच्या हेतू व उद्देशाने मोठ्या प्रमाणात आयात साठवणूक व येथून इतर शहरांमध्ये निर्यात सुरू आहे। ही निर्यात दररोज पहाटे 3 वाजेपासून रसलपूर वरून रावेर पोलीस ठाण्यासमोरून पुनखेडा पातोंडी, बेलसपूर फाटा, नायगाव, पुरनाड फाटा, डोलरखेडा फाटा, घोडसगाव, दसरखेडा, मलकापूर, खामगाव, बाळापूर, बुलढाणा इतर शहरांमध्ये तर रसलपूर, रावेर, अजंदे, धामोडी फाटा, खिरडी, बलवाडी, तांदलवाडी, हतनूर धरण मार्गे वरणगाव येथे सुमारे 85 छोटा हत्ती वाहनाच्या माध्यमातून गोवंशजांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक व निर्यात सुरू आहे। सर्व प्रकारच्या गुरांची आयात ही हरियाणा व मध्य प्रदेशातून खरगोन या गावावरून पाल येथे मध्यरात्री 12 ते 3 वाजेच्या सुमारास आयशर वाहनातून होते। प्रत्येक आयशर गाडीत 40 ते 50 गुरं कोंबून भरलेली असतात। पुढे ही आयशर वाहन रसलपूर इतर घाटातून सावदा, भुसावळ, जामनेर, सिल्लोड, संभाजीनगर येथे तर काही मालेगाव येथे जातात। महाराष्ट्रातील कत्तलीच्या गुरांचे माहेरघर मानले जाणारे रसलपूर व पाल या ठिकाणी गुरं आल्यानंतर पुढे नियोजित सडी, पिकअप आणि छोटा हत्ती मधून वाहतूक होते। प्रश्न हा पडतो की इतक्या सहज हे कसे शक्य आहे? तर खरगोनहून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची एंट्री 1000 ते 3000, पाल व रसलपूर येथे प्रत्येकी व्यापाऱ्याचा हप्ता 40,000, नंतर रस्त्यात लागणारे पोलीस ठाणे 4 ते 7,000, मुक्ताईनगर, दसरखेडे ठाणे 4 ते 12,000, मलकापूर ठाणे हप्ता नाही, परंतु अधिकाऱ्याने गाडी पकडल्यास 60 ते 80,000ची तोडी होते। ज्या गाडीवर मस्तान कार्ड नसेल ती गाडी पकडली जाते। या सर्व आर्थिक स्वार्थ आणि व्यवसायाच्या खेळात जीव गमावणाऱ्या मुख्य गौवंश गायींचा दोष आहे का? मग हा खेळ बंद होईल का, असा प्रश्न या माध्यमातून गौवंश प्रेमी सह मानवहित वृत्त समूह संबंधित विभागाला विचारत असून ही होणारी कत्तल थांबवण्यासाठी दोषींवर कारवाई करण्याची विनंती करीत आहे। मुख्य संपादक प्रकाश बोरसे सह शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।